तर काय म्हणता बे पोट्ट्यो, चला चिखलदरा हिंडायले आलो आता आपण गाडीजवळ. हा दीपक सर बा कसा थंब दाखवू राहिला. हो सातो म्हणते एवढं लेट या लागते काय. म्हटलं भाऊ झालंच आता लेट, एवढं तेवढं होतच राहते. आता आलो बस स्टँडवर. हा बारका भेटला आम्हाला. हा बा म्हणे की मी आलो असतो बा, मला सांगलास ना. म्हटलं तुम्ही कुठे येता हो बा. हे बा आमचे पोट्टे. हा नव्या बा 2 बोटं दाखवू राहिला आमच्या. कान माहीत कोणते बोट आहे त्याचे बा. हा बा पोट्टे रे बेकार पोट्टे, तर फुल जोशमून दिसू राहिले. एकदम राडा राडा करून टाकलं पोट्टे ना. हो गाडी तर अशी हालत जाय ना भाऊ, का आमचे दामोसरी परेशान झाले ते कशी गाडी चालवून कशी नाही. हा आमचा रफ्याचा तर वेगळंच काही असते भाऊ, अलगच येडे चालले होते भाऊ. हो गावात तर असे राहतात भाऊ की तोंडावरची माशी न तुटते बांधायची पोट्टे हिची राजू. आता बा बाहेर आले तर कसं येडे चाले लावले येणं खतरनाक एकदम. गावात असली की एकदम असे वाटतात की किती सुशिक्षित पोट्टे, आणि बाहेर आले की पा कसे येडे चाले यायचे एकदम खतरनाकवाले येडे चाले करू राहिले भाऊ. हे झालं भाऊ आमचं डॅनगीज. मग आलो आम्ही पातोड्या पेट्रोल पंपवर भाऊ. पेट्रोल पंपवर मॅनेजर साहेबांचे पैसे जमा करत होते. सातूने त्याचे 500 रुपये दिले भाऊ. सातू म्हणे माझ्या पैशात झाले जमा भाऊ. मग मॅनेजर साहेब मला मागे. म्हटलं वा आपण बी देऊ ना पैसे, आपण का मागे वाटतो पैसे द्यायला. म्हटलं बा आलो तर द्यास लागेल. म्हटलं हे बा आमची दामोसरची राणी. हो राणीवर लय प्रेम आहे दामोसरचा. कमेंटमध्ये नक्की सांगा दामोसरची राणी कशी दिसते. हो तिकडे बाजू येडे झाले चालूच होते. मॅनेजर साहेबला कोणी पैसे देत नव्हता हो. हे बा पेट्रोल किती टाकला काय माहीत दामोसरनं. आपल्याला काय घेऊन देन. मॅनेजरन दामोसर पाहत बसतील भाऊ काय भाऊ पैसे जमा. बा डिझेलचे पाहिजे. मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू पोट्टे हो.